बीड जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेनं ठेवीदारांची केलेली फसवणूक प्रकरणी पोलिसांचा तपास संथ गतीनं चालू असला तरी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे भोवती ईडी अर्थात प्राप्तिकरण विभागाने मात्र चांगलाच फास आवळलाय। कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्सची धाड पडली होती। तिथून कुटे ग्रुपच्या अडचणीत वाढ होत गेली। ऑगस्ट 2024 पासून त्यांच्या मालमत्ता जप्ती संदर्भात चालू असलेल्या शोध मोहिमेला मोठं यश मिळताना सोबतच ईडीच्या कोठडीत सुरेश कुटेकडून 2470 कोटी रुपये कर्ज रूपात वाटप केल्याचं दाखवून स्वतःसाठी वापरल्याचं देखील समोर आलंय। एकूणच या प्रकरणाबद्दल आतापर्यंत काय काय कारवाई झाली आहे, ईडीने आजपर्यंत कुटे ग्रुपची किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे, जप्त केलेल्या मालमत्ते संदर्भात सरकारचे काय धोरण आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी। 12 ते 14% व्याजदराचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टीस्टेटने जवळपास 6 लाख ठेवीदारांची फसवणूक केली आहे। राज्यभरात या पतसंस्थेच्या जवळपास 50 शाखा असून ठेवीदारांचे सुमारे 3700 कोटी रुपये अडकले आहेत। आपले पैसे मिळवण्यासाठी ठेवीदारांनी अनेक आंदोलनं, मोर्चे काढले, तक्रारी केल्या। सुरेश कुटेने पैसे देण्याचा वारंवार दावा केला, पण ठेवीदारांचा शेवटी अपेक्षाभंगच झाला। ठेवीदारांचा वाढता दबाव, त्यांनी न्यायालयात घेतलेली धाव, त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर बीड पोलिसांनी पुणे येथून कुटे दाम्पत्य आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना जून 2024 मध्ये अटक केली। कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांनाही ताब्यात घेतलं होतं, पण तासभर चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आलं। तपास अधिकारी म्हणाले होते, पतसंस्थेच्या घोटाळ्यात अद्याप त्यांच्या विरुद्ध पुरावा न सापडल्याने अटक केली गेली नाही। या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजकीय हस्तक्षेपामुळे संथ गतीने होत असल्याने तपास यंत्रणांवर ठेवीदार आपला रोष व्यक्त करतात। राज्यभरातील ठेवीदारांनी या पतसंस्थेविरोधात जवळपास 42हून अधिक गुन्हे दाखल केले। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 3 संचालकांना संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 5 जानेवारीला बीड कारागृहातून ताब्यात घेतलं, कारण पैठणसह छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात येथील 23 कोटी 15 लाखचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आशिष पाटोदेकर, यशवंत कुलकर्णी, वैभव यशवंत कुलकर्णी अशी अटकेतील संचालकांची नाव आहेत। ऑक्टोबर 2024 मध्ये पैठणच्या गुन्ह्यात ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती। त्यानंतर संभाजीनगर शहर आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नात होती। आता या घोटाळ्यात या 3 संचालकांची चौकशी होणार आहे। सुरेश कुटेच्या अटकेसाठी विविध ठिकाणचे पोलीस तयारीत आहे। संभाजीनगर शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बीडमध्ये दाखल झाल्यानंतरही कुटेला अटक करता आलेली नाही। त्याची प्रकृती खराब असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं। बीड कारागृहात असणाऱ्या सुरेश कुटेचा 7 जानेवारीला ईडीने ताबा मिळवला। त्याने 22 कंपनी आणि 4 LLP कंपन्या स्थापन करत ज्ञानराधा सोसायटीतील पैसे स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये वळवत त्याचा वापर केल्याचा आरोप ईडीने त्याच्यावर ठेपलाय। ठेवीदारांच्या अंदाजे 2470 कोटी रुपये सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दोघांनी कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जाच्या रूपात वाटप केले। कुटे ग्रुपच्या अनेक बँक खात्यातून थेट स्वरूपात रकमा काढून घेतल्या असल्याने ईडीच्या तपासात समोर आलाय। न्यायालयाने शुक्रवारी 10 जानेवारी पर्यंत सुरेश कुटेला ईडी कोठडी सुनावली होती। कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी ईडीच्या चौकशीत सुरेश कुटेने पैसे हाँगकाँगला पळवल्याचं समोर आलं होतं। प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत कुटे ग्रुपची किती मालमत्ता जप्त केली आहे पाहूया। ईडी कडून कुटेच्या राज्यभर पसरलेल्या विविध जिल्ह्यातील मालमत्ता जप्तीच्या प्रक्रिया चालू असून यापूर्वी बीड, संभाजीनगर, पुणे, मुंबई या 4 शाखांमधील 95 कोटी एवढी मालमत्ता जप्त केली होती। यानंतर पुन्हा एकदा ईडीने शोध मोहिमेच्या कारवाईत 333 कोटी 82 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, ज्यात जमिनी, इमारती, प्रकल्प, मशीन यांचा समावेश होतो। ही कारवाई ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024च्या दरम्यान झाली होती। ऑगस्ट महिन्यातच ईडीने आतापर्यंत 1097 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याची बातमी समोर आली होती। ईडीने कुटेची आजपर्यंत अंदाजे 1433 कोटी 48 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत संलग्न केली असल्याचं सांगितलंय। तशी माहिती ईडीने त्यांच्या संकेतस्थळावर 9 जानेवारीला जारी केलेल्या एका पत्रकातून दिली आहे।
18 सप्टेंबर 2024 ला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिक्विडेट नेमण्याचे आदेश दिले होते। प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तांच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या सदस्यांना ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल, असं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं होतं। या संदर्भात काय प्रक्रिया चालू आहे हे काही दिवसात कळेलच, पण ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या हजारो कोटी रुपयाचा गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी खरंच पारदर्शकपणे चालू आहे का आणि ठेवीदारांना पैसे परत मिळतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।